जय जय राम कृष्ण हरे
हा असं पाहिजे. आपुला तो एक देव निघावा, आपुला तो एक देव निघावा, देव
आपुला देव करुणिया तेरे बिन जीवा सुख नोने एरवी मायके दुःखाची जनती नाहि अरियन्ते अवसानी अविनाश करी आपुरियासे लावी मनापीसे गोविंदाते एरवी मायके दुःखाची जननी नाही अरियन्ते अवसानी तुका हरेका मरण्याची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे एरवी मायके दुःखाची जनते नाही अरियन्ते अवसानी समचरण सरोजं सांगणीला मुदा गगननीत पाणी मंडलम मंडला पांडुरंगा तरुण तुळशीमाला कंदनेत्रम सदैव देवदासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करुणा मानवा
गुरु भास्करा कीर्ती सेवेला सेवक झालो सदा परिपूर्ण मनुष्यलोकं तीर्थास्पदं शिवरंजितं शरणं प्रत्याद्यं प्रणतबालभवाब्धिपूतं हे महापुरुष ते चरणारविन्दं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् आपुलातले देवदेवने भावा तिने बिन जीवास कोणी रती मैके हरि जनते नाही अर्यते अवसाने. जीवाला दुःख का होतं, सुख पाहिजे असेल तर काय करावं याचा मंत्र सांगणारा अभंग म्हणजे आजचा अभंग. विठाला विठाला वार्षिक नियमाप्रमाणे आपला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह बघता बघता 27 वर्ष गेली. पण 27 वर्षाची ही परंपरा अखंड आणि अविरतपणे समस्त ग्रामस्थ मंडळ धुमाळवाडी अर्थातच चिंचेचा मळ लई पुण्य लागतं बाबांना. काय योग साधला आपल्याला हा जन्म मिळाला. मी सांगत असतो काय योग साधला जन्म तुला लाभला. नरदेह लाभला नरदेह लाभला. सिस्टीम खूप सुंदर आहे बरं का. तर गाताने विकूया खूप सुंदर आहे. दादा योगायोगाने आपल्याला हा नरदेह मिळाला असा तसा नाही मिळत बाबा. मनुष्य जन्मान मोल रे उसे मिट्टी बिना घोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं रे.
कधी आपल्याला भारत देशामध्ये मिळाला आपल्यासारखं भाग्यवान आपण कारण भारतासारखा देश नाही मी सांगत असतो अरे इंग्लंड देश हा लोखंड आणि कोळशासाठी प्रसिद्ध आहे ऐका इंग्लंड देश हा लोखंड आणि कोळशासाठी प्रसिद्ध आहे अमेरिका देश डॉलरसाठी प्रसिद्ध आहे इटली देश शिल्पकलांसाठी प्रसिद्ध आहे पण माझा भारत देश साधू संत पवित्र ते फुल पावन तो देश पवित्र ते फुल जेथे हरिचे दास जन्म घेते तिथं साधू संत जन्म घेतात देव देवता पवित्र संस्कृती तो माझा भारत देश आहे म्हणून ही भूमी पवित्र आहे ऐका ना अशा भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला आहे जन्म बांधणं करायला नाही मिळाला जन्म आयुष करायला नाही मिळाला जन्म मजा मारायला नाही मिळाला जन्म कुणाला कमीने खायला नाही मिळाला जन्म कुणावर हसायला नाही मिळाला जन्म बांधणं करायला नाही मिळाला जन्म शिवाय शब्द यायला नाही मिळाला जन्म फक्त कष्ट करण्यासाठी नाही मिळाला जन्म मिळाला देवाचं भजन करण्यासाठी तो या झाला काटा बालिकेचा काटा बसला आणि भजन सोडून आपण बसण्यात लागले आपल्या बाबांनो पण त्या देवाने आपल्याला जन्म दिलाय ना त्याच्या जवळ गेलं नाही तर हा जन्म वाया जातो बाबा म्हणून संत सांगतात सांगतोय तुम्हाला भजन करा नाहीतर जन्म वाया जाईल सांगतो तुम्हाचे नाही तरी गेला जन्म वाया त्याचं भजन केलं नाही तर आपला जन्म वाया जाईल म्हणून भजनाला विसरू नये हा बरोबर इकडे लक्ष सगळे थोडं उठून इथं बसता काय या इकडे तिथले शास्त्र सांगताय शतम याय वक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्ष्मी हरे दातव्यम कोटिं व्यक्ता हरिं भजेत
100 कामं सोडून जेवण करावं. विचारणार बरं का तुम्हाला? 100 कामं सोडून माणसाने जेवण करावं, 1000 कामं सोडून माणसाने आंघोळ करावी, 1,00,000 कामं सोडून माणसाने दान द्यावं आणि कोट्याधी कामं सोडून माणसाने देवाचं भजन करावं. विठ्ठला विठ्ठला. 100 कामं सोडून माणसाने जेवण करावं, 1000 कामं सोडून माणसाने आंघोळ करावी, 1,00,000 कामं सोडून माणसाने दान द्यावं, कोट्याधी कामं सोडून माणसाने देवाचं भजन करावं. विचारू तुम्हाला आता? सांगा मला. 100 कामं सोडून माणसाने काय करावं? अरे बोला ना, काय आहे? 100 कामं सोडून माणसाने काय करावं? 1000 कामं सोडून माणसाने काय करावी? 1,00,000 कामं सोडून माणसाने काय द्यावं? आणि कोट्याधी कामं सोडून माणसाने काय करावं? झालं माझं कीर्तन सारखं. विठाला विठाला. लक्ष ठेवून सर्वांनी ऐकायचे. भजनासाठी हा नरदेह मिळाला, परंतु जीवाचा स्वभाव आहे, मनाचा स्वभाव आहे, भजनाकडे जात नाही. विषयाचा बळी पाडू, गोड परमार्थ लागे, जीवाशी झाला. अरे या कलियुगामध्ये करायचं असेल तर त्या देवाला ज्याने जन्म दिला आहे त्याची आठवण काढली पाहिजे, त्याला आपलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही तर हा जन्म किती वेळा आपण जन्माला आलोय, किती वेळा राहिलो. हे संपवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी हा नरदेह आपल्याला मिळाला. ऐका ना बाबा, या देहाने नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची म्हणतील ते देव होती, तरी काय चित्ती न धरावी. नर करणे करे तो नर का नारायण हो जाईल. याच देहाने आपल्याला देवपद प्राप्त करता येतं, याच देहाने आपल्याला हैवान होता येतं. आपण ठरवायचं काय? नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सिनारे बदल जाएंगे. कस्ती बदलने की जरूरत नहीं है, तुम्ही खाली रूप बदलो, किनारे बदल जाएंगे, किनारे बदल जाएंगे. ऐका ना, तुम्ही कोणत्या रस्त्यावर चालताय त्याच्यावरचा तुमचा किनारा ठरलेला आहे. म्हणून चालताना बाबांनो 2 मार्ग आहेत, एक प्रापंचिक मार्ग, एक परमार्थिक मार्ग. जर या मार्गाने नाही चालला, प्रपंच करता करता या मार्गाने चालायला पाहिजे. कारण हळूहळू ढाळे ढाळे केतुलेली एक वेळ मार्गाची निगळे निश्चित टाकेल. त्याच्यापर्यंत गेल्याशिवाय हा जीव शांत होत नाही, आणि जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत जीव सुखी होऊ शकत नाही. अशांत सुख सुख पाहिजे असेल तर त्याच्याशिवाय दुसरीकडे कोणी नाही. पण जीवाला खरं सुख कशात मिळतं हे माहित नाही. जीवाचा स्वभावच प्रपंचाकडेच त्याची ओढ आहे, पण प्रपंच दुःखमुळे बाबा. ऐका ना, जीवाचा स्वभाव नाही जात. आणि स्वभाव परानो, स्वभाव मेल्याशिवाय बदलत. बोला ना, स्वभाव मेल्याशिवाय बदलत. स्वभावाला औषध. जीवाचा स्वभाव आहे प्रपंचाकडे ओढण्याचा, पण तो बदलला पाहिजे. बदलला तर जीवनाचं सार्थ आहे, पण स्वभाव बदलत नाही. आता एखाद्याचा बाबा गोड स्वभाव असेल तर शेवटपर्यंत गोड, एखाद्याचा कडू असेल तर कडू. स्वभाव बदलत नाही. आपण म्हणतो कधी कधी 1000 वेळा सांगितलं, पण काय करावं, त्याचा स्वभावच तसा आहे. किती जणांनी सांगू द्या, पण ते करायचे तेच करतय. दमलो सांगून सांगून. आपण म्हणतो याचाच अर्थ स्वभावाला औषध. आणि कोणी किती मोठ्या पदावर जाऊ द्या, पण मूळ स्वभाव जात नाही. म्हणजे संतांच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं काय, एक राजा होता. राजा कोण होता बोला? माता मौलीनं बोला, कोण होता? राजा. राजा एकदा शिकार करण्यासाठी गेला. मी स्वभाव बदलत नाही याच्यासाठी सांगतो. शिकार करून परत येत असताना, ऐका ना, परत येत होता, एका गावामध्ये आला. गावामध्ये आल्यानंतर एक गरीबाची मुलगी डोक्यावर टोपली होती आणि सुया विकत होती, पोत विकत होती, डोरलं विकत होती आणि पोटाला भाकर मागत होती. ऐका ना, मी स्वभाव बदलत नाही याच्यासाठी सांगतो. डोक्यावर टोपली होती, तिला काय म्हणतात आपल्या इकडं? आमच्या तिकडे वैदिन म्हणतात. तिकडं हा, बरं ठीक. डोक्यावर टोपली होती, ती आवाज देत होती मोठ्याने, सुया पोत घ्या, डोरलं घ्या, भाकर वाढा ग माय, भाकर द्या ग माय. अशी पोटाला भाकर मागायची गरीबाची मुलगी होती. तिचं एक वैशिष्ट्य होतं. ऐका ना, काय करेन, ती एवढी होती सुंदर दिसायला,
ती खूप सुंदर होती. ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. बाळा लई सुंदर होती, खूप सुंदर होती ती दिसायला. पण गरिबी आल्यामुळे तिला पोटासाठी फिरावं लागत होतं. सुया राजाच्या गावामध्ये आला, तिचा आवाज ऐकला. सुया पोट घ्या, बरं घ्या. दाखवायला गं माय. राजा तिथे जवळ आला. राजाने तिचं सौंदर्य पाहिलं. पागल झाला राजा, पागल. राजाने ठरवलं लग्न केलं तर हिच्याशीच करायचं. राजा तिच्या जवळ आला. काय ग, कोण आहे तुझ्या घरी? तिने सांगितलं आई वारली, वडील जेवण आहे, चल तुझ्या घरी. राजा तिच्या बरोबर घरी आला. तिच्या वडिलांना सांगितलं, हे पण मला तुमची मुलगी आवडलेली आहे, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. ऐका. आणि मग त्या गरीबाला एवढा आनंद झाला, अरे आज राजा आलाय आणि तो माझ्या मुलीसाठी लग्नाची मागणी करतोय. अरे माझी मुलगी दारोदार सुया विकत, पोत विकत, भाकरीसाठी फिरते, तिच्यासाठी राजा आलाय आणि लग्नाची मागणी करतोय. काय भाग्य असेल. मी काय राजाच्या राजवाड्यात गेलो नव्हतो की माझी पोरगी कर म्हणून. राजाच माझ्या घरी आलाय तर पोरगी द्यायला हरकत? होय बाळा, पोरगी द्यायला हरकत? तू म्हणशील कुठून दुर्बुद्धी आली पुढे येऊन बसू. माझ्याकडेच पाहतोय बाबा. त्या गरीबाने विचार केला की आई खालीकडे लक्ष द्या, पोरगी द्यायला हरकत नाही. त्या गरीबाने आपली मुलगी राजाला दिली. आता मला सांगा, एक सुया विकणारी, पोत विकणारी, ढोरलं विकणारी आणि भाकर मागणारी, तिचं लग्न राजाशी झालं. आता ती राजाची कोण झाली? कोण झाली? राणी झाली. ऐका, आता तिला सुया विकायची, पोत विकायची, ढोरलं विकायची आणि हिंडत बसायची सवय आहे का? गरज आहे का? नाही. पण तिला लागलेली हिंडायची सवय, स्वभाव बदलत नाही. मी संतांच्या भाषेमध्ये सांगेल. आधी होती दासी स्वभाव बदलत नाही. तिचे हिंडणे फिरत 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 इतर महिलांमध्ये आल्या. मी जीवाचा स्वभाव सांगतोय, परमार्थाकडे येऊशी वाटत नाही. ऐका, आता हिंडता हिंडता ती राणी जी राजाची झाली, आधी राशी होती, ती आली इतर महिला. आता इतर महिला लग्न झाल्यावर नाव घ्यायला लावते. तुमच्याकडे घेतात ना लग्न झाल्यावर? बोला ना. हा, तसं इतर ते महिला तिला म्हणल्या, ओ राणी साहेबा, अहो नाव घ्या की. त्यावेळेला तिने नाव कसं घेतलं आहे का? ऐकताय ना? ते किती बरं ना, स्वभाव बदलणार नाही हे तुम्हाला कळलं. तुम्ही किती मोठं झालं, त्याने नाव कसं घेतलं आहे. चांदीचा हत्ती त्याला सोन्याचं पाय. आता किती लक्ष देऊन ऐकताय. चांदीचा हत्ती त्याला सोन्याचं पाय. राजा राणी नाव घेते. पाकर वाजव विठाला विठाला. स्वभाव बदलत नाही बाबांनो, पण हा स्वभाव बदलून लावा. या देवाला आपलंसं करा बाबांनो. नाही या परत परत नरदेह मिळत बाबांनो. मागुता हा नरदेह पावशी येतो न घडे रे सायासी. देवाला मिळवण्यासाठी हा जन्म मिळालाय. म्हणून साधू संत जीवांताच्या आकांताने सांगतात, बाबांनो त्याला आपलंसं करा. अरे सुखी व्हायचं असेल, अरे चप्पलच्या दुकानात गेल्यावर चप्पलच मिळेल. अरे कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर कपडाच मिळेल. इतर ठिकाणी गेल्यानंतर जे पाहिजे ते मिळत असतं बाबांनो. सुख पाहिजे म्हणल्यावर ज्या दुकानात सुख मिळतं तिथं गेलं पाहिजे.
सुख इतरत्र कुठे नाही बाबा. देवाला आपलंसं करायचं. ऐका ना बाबांनो, त्यांनी हे सगळं आपल्याला दिलंय, विनामूल्य दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तो जोडशी नारायण नासे जीवपन भवरो, सगळं हे आपल्याला विनामूल्य दिलंय. हा हे बाय, नाव काय तुझं? काय? कार्तिक. हा कार्तिक, मला सांग. कार्तिक म्हणाल बाबा माझ्या मागच लागला. हा कार्तिक, मी तुला विचारलं, आता आहेत कीर्तन भरपूर म्हणून तुला ऑफर देतो. हा मी तुला म्हटलं 10 लाख रुपये देतो, तुझे 2 डोळे मला देतो, देणार आहे? नाही, थोडं पैसे वाढव. 20 लाख रुपये देतो, तुझे 2 डोळे पाहिजेत मला. विठ्ठला विठ्ठला. रोज कीर्तन करतोय पण हा बाबा भारी भेटला बरं का मला. वरचर ठरला. विठ्ठला विठ्ठला. त्याला त्याचं काही नाही, तो द्यायला तयार आहे. हा ऐका ना बाबा, हा अनमोल किमतीचा नरदेह भजनासाठी दिला आणि म्हणून भजन करावं. त्याचं का करावं? त्यांनी हे सगळं दिलं. अरे वातावरणामध्ये मिळणारी हवा दवाखान्यामध्ये गेल्यानंतर विकत घ्यावा लागते. अरे 80 वर्षाचे बाबा आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर, ऐका ना बाबांनो, आजारी पडले, मुलांनी दवाखान्यामध्ये नेलं, डॉक्टरांना सांगितलं, हो डॉक्टर साहेब किती पैसा लागू द्या, किती पैसा लागू द्या, पण आमचे वडील जगले पाहिजे. ऐका ना बाबांनो, हार्ट अटॅक आला होता बाबांना, ऑपरेशन सुरू झालं, ऑपरेशन 2 तास चाललं. योगाने बाबा वाचले बरं का. 80 वर्षाचे बाबा होते, वाचले योगाने. ऐका बाबांनो, 2 दिवसांनी बाबा शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर पाहिलं तर मी हॉस्पिटलमध्ये बाबांनी कडे असलेल्या डॉक्टरांचा हात धरला, इकडे बोलवलं, हो डॉक्टर साहेब इकडे. काय झालं होतं मला? बाबा हार्ट अटॅक आला होता हो तुम्हाला, खूप भयानक परिस्थिती होती बाबा, वाचण्याची शक्यता नव्हती बाबा, पण काय माहिती देवाची कृपा बाबा, तुम्ही वाचला. हो बाबा तुम्ही वाचला. 80 वर्षाचे बाबा म्हणले हार्ट अटॅक आलता, वाचलो, असं झालं तसं झालं, ते राहू दे. मला आधी सांग, बिल किती आले? आता ते जुन्या पद्धतीचे बाबा, अहो बाबा बिलाचं काय घेऊन नसला, तुमचा जीव वाचलाय हो बाबा, कशाला पैशाचा विचार करताय? नाही डॉक्टर साहेब अगोदर मला सांगा बिल किती आले? डॉक्टरांनी सांगितलं, बाबा 2 तास तुमचं ऑपरेशन चालू होतं, 2 तास तुमच्या हृदयावर शस्त्रक्रिया चालू होती, 2 तास तुमचं ऑपरेशन चालू होतं बाबा, त्याचं बिल आलंय 15 लाख रुपये. 15 लाख रुपये म्हणल्या बाबा मोठमोठ्याने रडायला लागले. बाबा रडायला लागल्यानंतर डॉक्टर साहेब म्हणले, गेला का बरं का उद्योग, बरं का उद्योग केला. बाबा रडू नका, हवं तर 2-4 लाख रुपये त्याच्यातलं कमी करतो, पण रडू नका, माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही, 2-4 लाख रुपये कमी करतो. 80 वर्षाच्या बाबाने डोळे पुसले. बाबा डोळे पुसतायत आणि डॉक्टरांना म्हणताय, डॉक्टर साहेब तुम्ही ऑपरेशनचं 15 लाख रुपये बिल सांगितलं म्हणून रडत नाही, मी श्रीमंत आहे. तुम्ही 25 लाख सांगितलं असलं तरी मी आधी देण्याची ताकद आहे. रडायला याचं येतंय. 2 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं, त्याचं बिल 15 लाख रुपये पाठवलं. 2 तास तुम्ही माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया केली, त्याचं बिल 15 लाख रुपये पाठवलं. 2 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं, त्याचं बिल 15 लाख रुपये पाठवलं. जन्म झाल्यापासून माझा पाठवलं, माझा हृदय सांभाळतोय, बंद पडू दिला नाही, पण बिल कसं पाठवलं नाही याच्यासाठी रडायला येतंय, याच्यासाठी रडायला येतंय. विठाला विठाला. त्याने हे सगळं दिलंय, का त्याला आपलं असं करू नये? आपण आपली, माझी बायको, माझी मुलं, सगळं आपलं आपलं करत राहतो, पण त्या देवाने जन्म दिलाय त्याला कधी आपलं म्हणणार? ऐका ना बाबा, तो इतका दयाळू आहे, तो इतका कृपाळू आहे, तुम्ही त्याच्याकडे 1 पाऊल टाका, तो तुमच्याकडं 1000 पावलं टाकतो. अरे कुणाचा उद्धार केला? ऐका ना, विदुरदासी पुत्र प्रसिद्धो त्यासी आवडला गोविंदो, झाला वैष्णवा माझी बंधू, ऐसे निंदू म्हणा
त्या माझी प्रल्हाद भगवंतासी अनन्यश्र वैष्णव बनतो तेने त्यासी. आता हनुमान जयंती आली आहे. योनी जन्मला मर्कट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोणाई. किती जणांचा उद्धार केला बाबांनो. आताच कालचा रामनवमी झाली बाबांनो. ऐका ना, रामायणामध्ये सीतेला कोणी पळून गेलं? हे बा कार्तिक, कुणी पळून गेलं? रावण. रावण बरोबर बोलला बरं का. बोलत जा असं, गारू नको. रावणाने पळून गेलं. हेच एका निंदनीय पक्षाला कळालं, गिधाडाला कळालं. गिधाडाला सगळी ताकद त्याने लावली. रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण रावणाची ताकद जास्त होती. रावणाने त्याचे पंख छाटले, खाली पडला. अंगातून रक्त गळतय, माती लागली शरीराला. डोळ्यातून अश्रूच्या धारायत श्रीराम प्रभू मागून आले. उचलून त्याला मांडीवर घेतलं. त्या जटायूला, नाव त्याचं जटायू, मांडीवर घेतले. ए, माझ्यासाठी जीव द्यायलाही मागं पुढं पाहिलं नाहीस. बोल ना, काय पाहिजे तुला? नवीन शरीर देऊ? मान हलवली. नको देवा. इंद्रपद देव? नको देवा. काय पाहिजे देव? काय नको देवा. अरे निंदनीय अशा गिधाडाच्या योनीला जन्माला घातलंस, पण काय माझं भाग्य आहे देवा. आज जगाच्या मालकाने मला मांडीवर घेतले. असा योग पुन्हा माझ्या जीवनात परत कधी येणार नाही रे देवा. तुझ्याकडे पाहत पाहत शेवट तुझ्यामध्ये समाविष्ट व्हायचंय. स्वतःच्या हाताने ते श्रीरामाने डोळे झाकले, त्याच्या आत्मज्योत आपल्यामध्ये सामावून घेतली. अरे त्याचा उद्धार केला त्या गिधाडाचा. पक्षा माझी केवल निंदू तो जटायू उतरला त्याला आपलं केलं. अरे जीवनात किती दुःख असू द्या. मी 11 वाजता होणार आहे बरं का. थोडा वेळ राहिला तरी कीर्तन समजलं तुम्हाला करून देणार नाही. अर्धा तास माझा राहिला. 30 मिनिटं इकडे लक्ष आहे. ऐका ऐका ऐका. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ऐका ना. मंगळ वेळेमध्ये जर त्या देवाला आपलं केलं तर तो आपण कसं हे देव विचार करत नाही. फक्त त्याला आपलं करा. तुम्ही किती दुःखी असा सुखी व्हाल म्हणून देवाला आपलं करायचं. ऐका ना ऐका ना ऐका. मंगळ वेळेमध्ये राजाच्या दरबारामध्ये एक वेश्या नाचकाम करत होती. ऐका बरं का. घडलेली घटना आहे, सांगीव नाही, ऐकीव नाही. ऐका. मंगळ वेळेमध्ये राजाच्या दरबारामध्ये एक वेश्या नाचकाम करत होती. वेश्या खूप सुंदर होती दिसायला, पण दुर्दैव तिचं लग्न न होता तिला एक मुलगी झाली. पण सांगता येत मुलगी इतकी सुंदर होती, एवढी सुंदर होती, खूप सुंदर होती. रस्त्याने चालताना जर खडा टोचला ना त्या मुलीच्या पायामध्ये तर टपकेने रक्त यायचं. सांगता येत तिने जर सुकलेल्या फुलाला हात लावला तर फुल उमलायचं. हो, इतकी त्वचा तिची नाजूक होती. ऐका ऐका ऐका. आता ती मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली. आजपर्यंत राजा त्या वेश्येचा उपभोग घेत होता. जशी मुलगी लग्नाच्या वयामध्ये आली, ऐका ना, राजाची नजर त्या मुलीवर गेली. तो त्या वेश्येला सांगू लागला, मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय, मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय. ऐका ना बाबांनो. त्या वेश्येला त्रास देऊ लागला. त्यावेळी त्या वेश्येने सांगितलं त्या मुलीला, हे मुली, लग्न करशील राजाशी, आपल्याला पैसा मिळेल. त्या मुलीने स्पष्ट शब्दात सांगितलं, आई, तू जसं जीवन जगतेस ना, मला तसं नाही जगायचं. आई, रस्त्याने चालताना मी समोरून चालले तर लोक म्हणतात वेश्येची मुलगी आली, वेश्येची मुलगी आली. हृदयाला त्रास होतो. आई, मला तुझ्यासारखं जीवन जगायचं नाही, मला तुझ्यासारखं जीवन जगायचं. ए मुली, शेवटी आई, तुला जसं जगायचं तसंच. पण राजा त्रास देत होता. आपल्या आईला त्रास होतोय म्हणून
त्या मुलीने ठरवलं इथं थांबायचं नाही, इथंच नाही या जगातच थांबायचं नाही, आपला जीव संपवायचा म्हणून मुलगी जीव संपवण्यासाठी निघाली. ओ वेश्येची मुलगी 3 वाजता निघाली. रस्ता फुटेल तिकडे निघत होती, रस्ता फुटेल तिकडे निघत होती. ऐका ना, आणि जंगलामध्ये आल्यानंतर माय बापांनो आली ती झाडाला फास लावला आणि फास घेणार तेवढ्यात साधू संतांची दिंडी चालली होती. त्या दिंडीचा आवाज कानावर आला, दिंडीचा आवाज कानावर आला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणून ती देशाची मुलगी दिल्लीच्या जवळ आली. अरे दिल्ली सामान्य माणसाची नव्हती, दिल्ली होती कैवारीच्या सम्राट चक्रवर्ती आनंदीच्या ज्ञानोबायांची दिल्ली होती, आनंदीच्या ज्ञानोबायांची दिल्ली होती. आली आणि मुलगी निवडली ना वाचनामध्ये लागली जप करू. राम कृष्ण हरे राम कृष्ण देशाची मुलगी जवळ आली. महाराज हो महाराज तुमचं वर्णन करतात तुम्ही महाराणीच्या पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन करतात. एवढा सुंदर आहे हा बाळा, खूप सुंदर आहे. राजूचे सुकुमार मरणाचा पुतळा जरी शशिकला लोकपती. ऐका महाराज, तुमचा पांडुरंग मला जवळ घेऊन जाऊ. हे मुली का नाही घेणार? त्याला कोणी नाही, त्याला कोण जवळ घेऊ. पण महाराज माझं पूर्व चरित्र विचित्र आहे हो. काय झालं मुली? महाराज मला बाप कोणी मला माहित नाही. आई आहे, मी वेश्या आहे, वेश्याची मुलगी आहे महाराज मी. तरी तुमचा पांडुरंग मला जवळ घेईल. मुली त्याच्याकडे चालला. मी सांगतो माझा पांडुरंग तुला नक्की जवळ घेईल. निघाली मुलगी दिल्लीमध्ये वचन करत निघाली. राम कृष्ण हरे राम कृष्ण अरे कसा असेल तो पांडुरंग विचारायला. अरे तो जर सुंदर असेल ना त्याच्याशीच लग्न करायचं. तो माझा पती
कसा असं दिसायला, कसा असं स्वभावाला. काय फरक होतो? ऐका ना बाबा, दर्शन बांधला मनात विचार करतो. जो सुंदर असेल ना तो पांडुरंग दिसायला, तर त्याच्याशीच लग्न करणार. आज नाही, त्यावेळी मुलगी त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं त्या पाहिलेलं नसतं. त्यावेळी सुरुवातीला पाहिच्या वेळेला इकडे मुलगी विचार करते त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं कसा असेल, तशी देशाची मुलगी विचार करते कसा असं दिसायला गावाकडे आली. विचार माऊली ना माऊली काय तो पांडुरंग माझा कसावीच झालाय त्याला पाहण्यासाठी. माऊलींनी विठेवरच्या मूर्तीकडे हात केला. हे मुली तेव्हा तो विठेवर कमरेवर हात ठेवून उभा आहे ना, तोच पंढरीचा पांडुरंग. पुढे हो महाराज, काय माऊली सांगा ना पुढे. आता तेव्हा कमरेवर हात ठेवून म्हणजे ती दगडाची मूर्ती महाराज. होय मुली, तोच पांडुरंग आहे ज्याने आपल्याला जन्म दिलाय, त्याने हे विश्व निर्माण केलं. मुलीच्या मनामध्ये संशय आला आहे म्हणजे दगडासाठी मी इतक्या लांब आले नाही, दगडासाठी मी इतक्या लांब आले. अरे व्यर्थ प्रवास. त्यावेळेला मुलगी परत आली. दगडाचं दर्शन मी नाही घेणार, वेश्येची मुलगी म्हणते. जाता जाता माऊलींनी सांगितलं, हे मुली आली साहेब एकदा तर एकदा दर्शन कर. महाराज रस्त्याने चालले तर माझ्या पायाला खाडा टोचला तर रक्त येत, दर्शन घेऊन काय दगडाचं दर्शन कसं एकदा दर्शन घे फक्त. माऊलीने सांगितलं, माऊलीने सांगितलं म्हणून ती वेश्येची मुलगी आली. ऐका, घडलेली घटना आहे. पांडुरंगाच्या चरणावर 4 बोट ठेवली. आता काय मूर्तीकडे पाहिलं सुद्धा नव्हतं त्या वेश्येच्या मुलीने. 4च्या 4 बोट पांडुरंगाच्या पायामध्ये रोवल्या गेली. करंट बसायला खात उचलला. परत 4 बोट ठेवली. 4च्या 4 बोट पांडुरंगाच्या चरणात रोवल्या गेली. ऐका ना, आता मला तर मुलगी समोर आली, रडू लागली पांडुरंगाला. हे देवा, चुकलं रे माझं. अरे रस्त्याने चालताना खड्यात बसला तर माझ्या पायातून रक्त येते, एवढी मी नाजूक. पण माझ्या बोटांचा स्पर्श तुझ्या पायाला असं मोय नाही. तू किती नाजूक असेल रे. दगड समजले रे तुला, चूक झाली रे माई बाबा. आजपासून तूच माझा आता माय बाप पंढरीनाथा, माय बाप पंढरीनाथा. ऐका ना, ए बेटाला मंदिरात जाई, काय मिळेल ते खाई, पण मला दूर लोटू नको रे. मी ठरवलं होतं तो माझ्यापेक्षा नाजूक आहे, तोच माझा आयुष्याचा जोडीदार असणार. हे पांडुरंगा, आजपासून या वेश्येच्या मुलीने जीवन तुझ्यासाठी अर्पण केलंय. तिचा स्वीकार कर. तिच्या तुझ्या मंदिरात राहील. सांगू देवा तुला, बापाने माहित नाही आई आता कुणाकडे जायचं नाही. मनापासून तुला आपलं मानलंय. माझा स्वीकार कर देवा. मिळत ते काही पण तुझ्या बरोबर ठेव. मुलगी मंदिरात राहायचे, नाचायचे. हीच बातमी बिदरच्या बादशाला कळाली की पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कोणतरी सुंदर मुलगी नाचते. बिदरच्या बादशाने त्या मुलीला आणायला लोक पाठवली, शिपाई पाठवले, पण मुलगी जायला मागे ना. बिदरच्या बादशाने आदेश काढला, उद्ध्वस्त करा पांडुरंगाचं मंदिर, पण ती मुलगी मला पाहिजे. पांडुरंगाचं मंदिर उद्ध्वस्त व्हायला लागल्यावर त्या मुलीने हात जोडले की बा, माझ्यासाठी पांडुरंगाचं मंदिर उद्ध्वस्त करू नका. मी यायला तयार आहे, मी यायला तयार आहे. फक्त एकदा मला माझ्या पांडुरंगाला भेटून येऊ द्या, मी तुमच्या बरोबर येते. मुलगी आत गेली. ऐकायला आणि आत गेल्यानंतर पांडुरंगाच्या नजरेला नजर लावली. ए विठ्ठला, अरे सांगितलं ना तुला, अरे मला कोण नाही.
बाप पंढरीनाथा मला का कुणाच्या ताब्यात देतोयस कशासाठी? पण मनापासून तुला आपलं मानलंय, तुझे नाही तर कुणाची नाही. तुला वाटत असेल तू मला सहजासहजी कुणाच्या ताब्यात देशील, पण या जन्मात तरी शक्य नाही रे. धरला त्या वेश्येच्या मुलीने जीव, पांडुरंगाच्या शरणावर टाकला. जीव सोडला हो, पांडुरंगाची नाही तर कोणाचीच नाही. देवाने वेश्येची मुलगी होती, पण तिची आत्मज्योत आपल्यामध्ये सामावून घेतली. एवढंच नाही, आजही पंढरपूरला दर्शनाला गेलात ना, अगोदर त्या वेश्येचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं आणि मग विठ्ठलाचं दर्शन भेटतं. ती वेश्येची मुलगी, तिचं नाव माहितीये का? ओ तुम्हाला वाडीकर बोला ना, कोण? पात्रा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानापाताला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पावनी भक्ताची आला बेटा या श्रीहारी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. 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 अरे वेश्येची मुलगी होती, पण तिने देवाला आपलंसं मानलं. अरे देवाने तिला आपल्यामध्ये सामावून घेऊन पुन्हा जन्म मरणाची वेळ तिच्यावर येऊ दिली नाही, म्हणजेच तिला सुखी केलं. जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर त्या देवाला आपलंसं करा. अभंगाचं प्रथम चरण. कधी वेळ निघून गेला मलाच कळालं नाही. 20 मिनिटं राहिले, 20 मिनिटामध्ये मी थांबणार आहे. फक्त एकच सांगेल त्या देवाला आपलं सगळं, इतर गोष्टी आपल्या नाही आहेत. कार्तिक पैसा आपला आहे का? नाही म्हणजे बाबा मागच लागलाय. हा, पैसा आपला आहे का? नाही. बरोबर. घर आपलं आहे का? नाही. जमीन आपली आहे का? करतो का माझ्या नाव काय असं? सगळंच नाही म्हणतोय. हा, खरे काही नाही आपलं त्याला म्हणायचं ते कल्पना. धनदारा पुत्र जन
देवाचे सगळं घ्यायचं काही आपलं नाहीये, जमीन आपली नाहीये, नाही काय आपलं असतं तर आपल्या बरोबर आलं असतं. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगतो, आपलं कशाला म्हणायचं. आपुले देशाचे ते कल्पांती नवचे जे जाणवणी गताचे न सोची आपलं त्याला म्हणायचं. ते कल्पाचा अर्थ झाला तरी आपल्याला सोडून जात नाही. जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून जातात, आपण त्यांना सोडून जातो म्हणून त्या आपल्या नाहीयेत. परमेश्वराने आपल्याला जन्म दिलाय, त्याच्यापासून आलोय, तोच आपला आहे म्हणून त्याला आपलं म्हणायचं. आपुला तो एक देवाकडे घ्यावा, तिने मीन जीवा स्वप्न. जर जगातल्या इतर गोष्टीला आपलं केलं तर या माईकेत बाबांना ऐका. एक उदाहरण छोटं सांगतो, 20 मिनिटं राहिले, मला भान आहे माझ्या वेळेचं, ऐका ना बाबांना. एक राजा होता भरतवारी, त्याच्या जीवनामध्ये एक लेखी स्मरण, त्याचं त्याच्या राणीवर खूप प्रेम होतं बरं का. अभय झाला त्याचं त्याच्या राणीवर खूप प्रेम, खूप प्रेम, इतकं प्रेम, खूप प्रेम. प्रेम असावं पण त्यालाही मर्यादा, अति सर्वत्र वर्जे. त्या भरतवारी राजाचं त्याच्या राणीवर खूप प्रेम होतं. एक दिवस राजा जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर एका साधूची भेट झाली. साधूने सांगितलं, राजा बाद झाला, आता वय झालंय, परमार्थासाठी नरदेह मिळालाय, भजन कर. जंगलात ते अवतार. राजाने सांगितलं, महाराज तुमचं प्रवचन तिकडं दुसऱ्या कुणाला जाऊन सांगा, मला नका सांगू. हा, मला जगायचंय, जगण्यासाठी काय असलं तर द्या, माझी राणी माझ्यावर जीवापाड प्रेम करते. साधूला जायला, राजा तुला जगायचं? हो महाराज, जगण्यासाठी काय असलं तर द्या. साधूने पिशवीत हात घातला, एक फळ घेतलं, राजाला दिलं. ए राजा, हे फळ सामान्य नाहीये, जो कुणी हे फळ खाणार आहे तो अमर होणार आहे, लक्ष देऊ नका बरं काय. फळ मिळालं, फुकटचं फळ होतं. आणि या फळाकडे पाहिल्यानंतर मी अमर होईल, या फळाकडे पाहिल्यानंतर मी अमर होईल, या फळ खाल्ल्यानंतर मी अमर होईल, असा राजा या ठिकाणी विचार करत होता. ऐका ना, इकडे लक्ष. राजाने विचार केला, हे फळ खाल्ल्यावर मी अमर होईल, पण मी अमर झाल्यावर माझी राणी मेल्यावर मी काय करू जाऊ? पण मी खाणार नाही, माझ्या राणीला देणार. राणीच्या महालात गेला. राणी साहेबा, एक अमूल्य किमतीची गोष्ट तुम्हाला द्यायची. राणीने विचारलं, काय द्यायचे? त्यावेळेला सांगितलं राजसाहेबांनी, हे फळ खा, अमर व्हा. एका साधूने दिले, मला दिलं होतं, पण मी विचार केला, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण तुम्ही लवकर मेल्यावर मी जगू कसा? म्हणून मी ठरवलं, हे फळ आपण खायचं नाही, तुम्हाला द्यायचं. राजाने फळ कोणाला दिलं? कोणाला दिलं? राणीला दिलं. राणीला दिल्यानंतर ऐका ना, पण दुर्दैव, राजाचा अफाट 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 प्रेम होतं राणीवर, पण राणीचं प्रेम नव्हतं राजावर. घडलेली घटना आहे बरं का, ऐका. राणीचं प्रेम नव्हतं राजावर, राणीचं प्रेम होतं त्याच राज्यामध्ये एक घोड्याचा खरारा करायला व्यक्ती यायचा, त्याच्यावर. तिने विचार केला, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण तो खरारा करणारा मेल्यावर मी काय करू जाऊ? म्हणून मी हे फळ खाणार नाही, मी खरारा करणाऱ्याला देणार. राणीने विचार केला, फळ घेतलं आणि खरारा करणाऱ्याला देते. पण दुर्दैव त्या राणीचं आहे. राणीचं प्रेम होतं खरारा करणाऱ्यावर, पण खरारा करणाऱ्याचं प्रेम नव्हतं राणीवर. खरारा करणाऱ्याचं प्रेम होतं त्याच राज्यामध्ये एक भांडे घासायला स्त्री यायची तिच्यावर. त्याने विचार केला, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण ती भांडे घासणारी त्याल्यावर मी काय करू जाऊ? फळ घेतलं, भांडे घासणारी, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणे. पण दुर्दैव त्या खरारा करणाऱ्याचं, त्याचं प्रेम होतं भांडे घासणारीवर, पण भांडे घासणारीचं प्रेम नव्हतं त्याच्यावर. भांडे घासणारीचं प्रेम कोणावर नव्हतं? किती लक्ष देऊन ऐकाय सगळं. कोणावर नव्हतं तिचं प्रेम, कोणावर नव्हतं, पण ती विचारी होती का? तिने विचार केला, अरे हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण अमर होऊन काय आयुष्यभर भांडीच घासत बसू का? त्याच्यापेक्षा माझा देशाचा राजा राजा बोलतो, आणि त्याला जर हे फळ दिलं तर किमान राज्य तरी चांगलं तरी आमच्या सारख्या गोरगरिबांना सांभाळी. म्हणून तिने निर्णय केला की हे फळ मी राजाला द्यायचे. फळ घेतलं, राजाच्या मालात आले. राजेसाहेब एक अमूल्य किमतीची गोष्ट द्यायची. राजाने विचारलं, काय द्यायचे? पत्राडला बोललेलं फळ काढलं, राजाच्या हातात दिलं. राजाने फळ पाहिल्या पाहिल्या राजा कुठून आलं हे फळ तुझ्याकडं? महाराज कशाला चौकशी गरिबीची भेटे स्वीकार करा. बोल, कोण आलं फळ? महाराज हे फळ मला आपल्याच राज्यामध्ये गोड्याचा खरारा करणार त्यांनी. बोलवा रे त्याला. खरारा करणारा आला. काय रे, या फळाला ओळखतोस? फळाकडे पाहिलं तसं खरारा करणारा थराच कापून जी ओळखतो. कोणी गेलाय फळ? महाराज मी जर सांगितलं की हे फळ कोणी दिलं तर तुम्ही मला जिवंत सोडणार नाही. बोल, कोणी दिलं फळ? महाराज हे फळ मला तुमच्या राणीने दिलं. मागा आला पावलं. ए, वेळ लागलं काय तुला? अरे काय बोलतोयस?
होय महाराज, ऐकण्यासाठी कटू आहे, पण सत्य हे फळ मला तुमच्या राणीने दिलं. ऐका ना. बोलवाले राणीला. राणी आल्या. राणी साहेबा, हा वेळा खरा करणार बोलतोय तुम्ही दिलं पण मला माहिती आहे सगळं जग फसवील. माझी राणी म्हणजे माझी सावली आहे, ती मला कधी फसवणार नाही. सांगा ना तुम्ही नाही दिलं पण क्षणात या खरारा करणाऱ्याला संपून टाकतो. राणीने विचार केला, जर खोटं बोलले आता तर ज्याच्यावर प्रेम आहे तो मरेल. स्पष्ट शब्दात तिने सांगितलं, महाराज आपल्या लग्नाला 25 वर्ष झाली, पण 25 वर्षात मी तुमच्यावर कधीच खरं प्रेम केलं नाही. या भारताचा सम्राट राजा भरतवारी काळात शब्द घुसले. काय 25 वर्षात कधीच खरं प्रेम केलं नाही? मी मात्र वेडा माझी राणी म्हणत नाही. वळाला राजा, पुन्हा राज वाढा आणि राणीचं तोंडही डोकावून पाहिलं नाही. जंगलात जाऊन ज्या परमेश्वराने जन्म दिलाय ना त्याचं चिंतन करतो. त्याने आत्मचरित्रात लिहिले रडत रडत, याम सततम चिंतये मया सागरते. जिथं मी सतत चिंतन करत होतो ती माझ्यामध्ये विरक्त नव्हती. धिक्कार असो माझा आपलं म्हणण्याचा, की जगातल्या माईक पदार्थांना किती आपलं म्हणावं त्याची मर्यादा मला माझ्या जीवनामध्ये कळाली नाही. मला रडावं लागलं. सांगायचं होता, परमेश्वराला सोडून जगातल्या सगळं जे दिसतंय ते माईक आहे आणि ते दुःख देणारे अभंगाचं दुसरं चरण. एरती माई गे देवाला आपलंसं करा. 10 मिनिटं माझ्या कीर्तनाचे राहिलेत, ऐका बाबा. त्याला आपलंसं केल्यावर तो इतका दयाळू आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी देव पाहायला म्हणून गेलो आणि देवच होऊन बसलो. देव पावया गेलो, देवाची होऊन गेलो. इतका तो दयाळू आहे. अविनाश करी आपली आईची लावी मनाची. एकदा सगळ्यांनी हात वरती करता का? झालं माझं 10 मिनिटं कीर्तन राहिले. सगळ्यांनी काळकरी पावलं खेळसाल का? हात वरती काढते. वा वा धुमाळ वाडीकर, पकवानाचा धार आमच्या बरोबर. वा वा धुमाळ वाडीकर, 27 वर्षाच्या स्वतः ताळी वाजवताय. परमेश्वर तुमचं चांगलं करील.
विठाला विठाला खूप छान वाटलं तुम्हाला वाडीला पहिल्यांदा चालू म्हणून जरासा जग घेतो 2 मिनिटं आणि एक 10 मिनिटात मी थांबणार आहे. आता सारं गाडीने सोडून काय हे एक झाल्याचे नाम ऐका इकडे लक्षात. लग्नाच्याच आधी इतके हरविना घेतले होते. वा 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 इकडे लक्षात. टाळबी वाजणार नाही, पकवाजी वाजणार नाही. वा वा माऊलीच दिसायला इकडे टाळबी वाजणार नाही. बघू द्या पुरुषांचा आवाज जोरात एका महिला आहे. आता माऊलींना तुमची संख्या जास्त असा आवाज काढा की खरंच समाधान झालं पाहिजे. हा माझ्या मार्ग सगळ्यांनी म्हणायचं बरं का. जय जय राम कृष्ण हरी. पुरुष मंडळी लगेच म्हणा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. वा 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वा 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वा वा छान म्हणले. पण माता माऊलींची संख्या बी जास्त आणि आवाज बी कसा एका लाईनीत होता. मागं पुढं काय नाही. धन्यवाद. एकदा ओव्या आलोय पहिले मन सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव जीव दोडे कोणते ग प्रपंचाचे नेते ग. लावणी पाच बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. काय आवाज आहे. वा वा सासू आणि सासरा फिरतो तिसरा. वा 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 ओ व्यागाऊ व्रताला तू ये रे बा विठ्ठला. तिसरी माझी ओवी ग पतीला लावीन धरायला. महिला मंडळ हुशार कुणीच नाही ना म्हणलं तरी मागून थोडा आवाज आला मला. खूप छान आपण हे केलं. त्या देवाचं भजन करा जीवनामध्ये बाबांना. तो काही भुके नाही तयारी न भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. त्याचं भजन म्हणायचं. त्याच्या भजनामध्ये दंग व्हायचं. अरे नाही स्वर दिला तरी आकार लावा नाहीतर लकार लावा. पण त्याच्यामध्ये मी तर आज टाळकरी नवीन येत म्हणून तुमच्याकडे येऊ का थोडस. तुमच्यासाठी सांगतो एक 5 मिनिटं बरं का. थोपेवाडी नवीनच आमचे कार्यकर्ते ऐका. टाळ घेऊन उभं आहे. कालची मी सुरुवातीला सांगितलं तुमच्या तोंडाकडे पाहत्या टाळ घेऊन उभा आहे. विद्यार्थी आपल्यापेक्षा टाकन बरं का व्हायना काय हुशार. म्हणून ह्यांनी प्रमाण म्हणलं मी मग करून तुम्हाला असं फोनवायचं उगच का म्हणा म्हणा काय का व्हायना तोंड हलवायचं. मग कुणी ला 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 म्हणा कुणी हा म्हणा. फक्त मांड उघडं पाडून द्यायचं नाही की आपल्याला काय. फक्त लाल ते देवाला ते बी आवडतं. देव भावाचा केलाय. भाव बळे आकळे ये रवी नाकळे. भावाने काय म्हणलं तरी महाराज अहो एक जणांनी शिव्या दिल्या होत्या भाऊने तरी त्याचा शिव्या. भावामध्ये काय बी चालतं फक्त भाव पाहिजे. तोंड उघडायचं म्हणायचं. माणसाला उद्यापासून कुणी हा म्हणा लला म्हणा पण मा. याच्यावरून तुम्हाला एक कथा सांगतो माझीचा बरं का कार्तिक.
मी कीर्तन करताच आहे, पण आधी शिक्षक होतो. इकडे लक्ष द्या बरं का. हा आता मला ना इकडे लक्ष द्या. हा मी शिक्षक होतो बरं काय. झालं 5 मिनिटात मी संपवतो. मी शिक्षक होतो, पण शिक्षक व्हायच्या अगोदर आम्हाला एक कोर्स असतो 15 दिवस एका शाळेवर जाऊन शिकवावं लागतं. आता मी सोडून दिली ना पूर्वी, जवळजवळ 70-80 हजार पगार मला असला असता आता, पण सोडून गेलं तुम्ही. ऐका तर शिक्षक व्हायच्या आधी आम्हाला DED ला एका 15 दिवस एखाद्या शाळेवर शिकवायला जावं लागायचं कार्तिक. आणि जसं आम्ही शिकवेल 15 दिवस त्याच्यावर ठरायचं आम्ही शिक्षक होणार आहे का नाही. आलं लक्षात. हा तर मला पुण्यातली शाळा दणकवडीची मिळाली बरं का साहेब. पुण्यातली शाळा मिळाली, मी तिथं शिकवायला गेलो. आता म्हणलं 15 दिवसात पोरांना काय शिकवायचं बरं का. मी नाही घरी, पण आपल्याला पेटी वाजवता येते बरं का तुम्हाला महाराज. मी म्हणलं पेटीवर पोरांचे पाडेपाठ करून घेऊ. पण पोरांना सांगितलं, पोरांनो सगळ्यांनी आपण पेटीवर पाडेपाठ करायचं. पोरं म्हणले चालेल सर, काय हरकत नाही. 15 दिवस मी शिकतो. जसं पाडे जर पाठ झाले असतं तर पैकीच्या पैकी मार्क लगेच शिक्षक होणार होतो. पाडे पाठ करायला चालू केलं. 2-4 दिवस गेलं, काही पोरांनी केले, पण सगळ्यांनाच कार्तिक पाडे पाठ होतात का. बोल बोल अरे बोल, होतात का नाही. तशी कोपऱ्यातली म्हणली, लिमन सर तुम्ही आम्हाला हाना मारा तोडा, आम्हाला पाडे पाठ होणार नाही. काहीतरी म्हटला मंत्र द्या. मी बी म्हणलं 15 दिवस शिकवायला आलोय, कशाला लोकांच्या लेकराला मारायचं. म्हणून मी म्हणलं बाबांनो, आम्ही पाडे म्हणायला लागल्यावर कोणी आ म्हणा, कोणी लला म्हणा, फक्त तोंड उघडा आणि शेवटच्या दिवशी भांड उघडं पाडू नका. कोपऱ्यातले म्हणले काळजीच करू नका लिमन सर, चांगला. मग कुणी हा म्हणायचं, कुणी लाला म्हणायचं बरं का. टाळकर सगळे म्हणायचे. आता 15व्या दिवशी चेकिंगला सर येणार होते, चेकिंगला येणार होते. मी डोकं लावलं, म्हणलं कोपऱ्यातले उठवत्याला आल्या सर. मग त्यांना उच्चारले 4-5 जणांना आणि पहिल्या रांगेत बसवले. मला माहित होतं पहिल्या रांगेवाल्यांना विचारणार नाही. पहिल्या रांगेत बसवले, कोपऱ्यात हुशार बसवले. एका कोपऱ्यात, दुसऱ्या कोपऱ्यात, मध्ये सगळी हुशार मागं बसवली. पाडे पाठ असले. 15व्या दिवशी सर आले. काय लिमन सर काय तयारी. म्हणलं सगळ्यांचे पाडेपाठ करून घेतले पाडे. आणि म्हणलं ते बी पेटीवर. सर आनंदी झाले. वा. सर पुढे आले, पोरांना विचारलं काय पोरांनो. पुढच्यांना सांगितलेलं फक्त वजनात बसायचं. ती लईच वजनात होती. पोरांनो पाडे पाठ. सगळ्यात जास्त या 5 जणांचा आवाज. होय सर आम्हाला पाडे पाडे. मी म्हणलं हळू. सरांना आनंद वाटला. सरांनी कोपऱ्यात लावला. आता कोपऱ्यात कार्तिक शक्यतो आपला साध्या बुद्धीचा विद्यार्थी असतो कोपऱ्यात, बरोबर का. सरांनी उठवला, तिथं मी हुशार बसवलेला, त्याला पाडा आला. दुसऱ्या कोपऱ्यातला तिथं बी मी हुशार बसवलेला, त्याला पाडा आला. मधला उठवला, तिथं बी पाडा आला. सर म्हणले कोपऱ्यातल्या पोरांना पाडे पाठ येतं, पुरुषांना विचारायलाच नको. सर म्हणले पैकीच्या पैकी लिमन सर मार्क तुम्हाला. मी म्हणलं शिजला. सर जायला निघाले, पण एका बाजाराला म्हणलेलं वजनात बस. तो लईच वजनात बसलेला. तो जिकडं सर जाईल तिकडे. सर दरवाज्यातून परत आले. त्याला म्हणले उठ उठ उठ. मी म्हणलं आता सगळ्यावर पाणी. त्याला पण सांगितलेलं उठवलं तरी वजनात बोलायचं. काय रे पाडेपाठ. सरांकडे अरे पाडेपाठ. हा म्हणला पाडेपाठ कितीपर्यंत. आता त्याला काय माहित कितीपर्यंत पाडे असतात. तो म्हणला जेवढे पाडे तेवढे पाडे पाडे. अहो लिमन सरांनी शिकवल्या. मी म्हणलं खरे बाबा. कोणता आवाज कोणता बी म्हणायला वा सरांनी शिकवलाय. सर म्हणले मन 8चा पाडा. ते मलाच म्हणतोय ओ लिमन सर स्वर धरा स्वर धरा. म्हणलं धरतो बाबा.
आणि मग त्याने आठाचा पाडा चालू केला. ऐकायचंय तुम्हाला काळकरी? आठ एके आठ, आठ दोन्ही 16, आठ त्रिक 24, आठ चौक 32, आठा 45, आठ संग लल्ला, आठी साती लल्ला, आठी आठी लल्ला, आठ नऊ लल्ला, आठ नऊ, आठ धाई 80. अरे म्हणजे 8:45 पर्यंत बरोबर होता. मला लिमून सरांनी सांगितलंय. कोणी आ म्हणाय तर कोणी लाला सामाना. कालच सरांनी आम्हाला 5 जणांना पुढच्या लाईनीत बसवले. मी ललाला म्हणतो, इचौगा म्हणत्या. येईल तैसा बोल रामकृष्ण. त्याचा स्वर त्याच्यामध्ये दंग व्हायचं त्याच्या भजनामध्ये. अरे परमेश्वर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. नक्की ही कला अंगामध्ये येते. सांगायचा मुद्दा, जीवन एकदाच मिळतं बाबांना. एकच सांगेल, किती दिवस कोणाला कमी लेखायचं, किती दिवस कोणावर हसायचं. नका हसो बाबांना. झालं 5 मिनिटाचं माझं बोल. मी खूप अनेक विषयावर बोलत असतो, पण माझी वेळ संपली. परत कधी आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, आई वडील, अनेक विषयावर मी तुम्हाला या ठिकाणी बोलेन. आज पहिल्यांदा चालू आणि चिंतनावर बोलण्याच्या हेतूने मी अनेक दृष्टांत तुम्हाला सांगितले. त्या परमेश्वराला आपलंसं करा, तोच आपला आहे. सुखी व्हायचं असेल तर कोणत्या वाट्याला आलेलं जे काम असेल ते करा, पण परमेश्वराचं भजन करायला कधी विसरू नका. देवाला विसरू नका. कारण विसरली तया थोर झाली हानी, पचतील ठाणे 84च्या. आणि मनुष्य जन्म आपल्याला देवाने दिलाय. असं जगा, असं जगा. तुम्ही गेल्यानंतर तुमची कीर्ती मागं राहिली पाहिजे. ऐका ना, अरे किती दिवसाचं आयुष्य असतं बाबांनो. आजचं अस्तित्व उद्या नसतं. अरे जगावं तर हसून खेळून, कारण उद्या काय होईल कोणालाच माहीत नसतं. कोणालाच माहीत नसतं. ऐका ना, अरे बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते. नातं नवरा बायकोची का असताना भांड्याला भांडी लागतच असते. अरे पटले जरी नाही, गाडी मात्र हाकायची असते. बोलणे बंद करून वाद करून संसाराचे गणित चुकायचे नसते. संसाराचे गणित चुकायचे नसते. अरे नाती ही झाडाच्या पानासारखी असतात. एकदा तोडली ना, त्यांची हिरवळ कायमची निघून जाते. म्हणून आपली माणसं जपायला शिका बाबांनो. ऐका ना, ऐका ना. असं कर्म करा, असं कर्म करा की आपण गेल्यानंतर आपलं नाव पाठीमागं राहिलं पाहिजे. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. मगर मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना एक किए हुए अच्छे कर्मों की बात है. एक किए हुए अच्छे कर्मों की बात है. मेल्यानंतर किती दिवस जीवन करायचं हे तुम्ही केलेल्या कर्मावर होत असतं. म्हणून बाबांनो, चांगलं कर्म करा. अरे कुणाला हसवता नाही आलं तरी चालेल, पण कुणाच्या रडण्याचं कारण होऊ नका. अरे कुणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ, पण कुणाचं घर जळालं असं तरी काही करू नका. अरे कुणाच्या घरात प्रकाश आणता येत नसेल तर नका आणू, पण कुणाच्या घरात अंधार होईल असं तरी जीवनामध्ये कधी वागू नका बाबांनो. अरे कुणाला जखम झालेली असेल त्याच्यावर मलम लावता येत नसेल तर नका लाव, पण मीठ मिरची तरी नका सोडू ना. अरे कुणाचं चांगलं करता येत नसेल तर नका करू, पण कुणाचं वाईट तरी करू नका. परत हा जन्म नाही मिळत बाबांनो. तुम्ही गेलं ना, तुमचं नाव खरंच हा माणूस होता. हा माणूस आणखी काही दिवस तरी जगायला पाहिजे होता. मी खूप बोलत असतो बाबांनो, ऐका ना. तुम्ही गेल्यानंतर तुमचं नाव हे चांगल्या यादीत आलं पाहिजे. अरे एका गावाला आग लागली, आग. प्रत्येक जण आपापल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं. अरे कुणी बादल्याने पाणी मारत होतं, कुणी हांड्याने मारत होतं, कुणी बोरने पाणी मारत होतं, तरी आग विझत नव्हती. हेच त्या गावामध्ये दाणी टाकणाऱ्या चिमणीला कळालं. अरे ज्या गावामध्ये माझं पोट भरतं ना, त्या गावाला आग लागली. चिमणीने काय करावं, उडावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, ते आगीवर टाकावं. चिमणीने काय करावं, उडावं, त्या सरोवरातलं पाणी घ्यावं, ते आगीवर टाकावं. हे जगा कावळ्याने पाहिजे. कावळ्या असतात प्रत्येक गावात. कावळा म्हणलं विडी आहे काही चिमणी. एवढी मोठी आग लागली तरी आग नाही जाणार. ह्याच्या चुकीच्या पाण्याने काय होणार आहे. कावळा म्हणला, हे इकडे वेडी आहे का डोके. एवढी मोठी आग लागली, कुणी बादल्याने पाणी मारते, कुणी हांड्याने मारते, कुणी बोरने पाणी मारते, तरी आग नाही जाणार. तुझ्या चुकीच्या पाण्याने काय होणार आहे. बस नाही का जागेवर, कशाला गडबड करते. चिवताईने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. ते चिमणी म्हणते, हे कावळे दादा, अरे या गावात आपलं पोट भरतं ना रे. तुम्ही मोठी आग लागली, डोकं रडताय, तुला ते सांगा का रे. आज वाचलायस आणि मलाच विचारतोयस की तुझ्या चुकीच्या पाण्याने आग विझणार का. अरे मला चांगलं माहिती आहे माझ्या चुकीच्या पाण्याने आग विझणार नाही. पण ऐक ना कावळे दादा,
अरे जेव्हा कधी या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्या इतिहासात या गावाला आग लागली होत्या ते लिहिल्या जाईल त्यावेळी ऐक ना कावळे दादा, या इतिहासात याद्या बनतील. आग लागली होती त्यावेळेला पाहणारी कोण कोण होती याच्या याद्या बनतील. आग लावणारी कोण कोण होती याच्या याद्या बनतील. अरे आग विझवायला कोण होती याच्या याद्या बनतील. त्यावेळी ऐक ना कावळे दादा, काय माहित पण या गावात अन्न खाल्लंय, बैमानी करायची नाही. माझं नाव हे चांगल्या यादीत आलं पाहिजे. ऐक ना कावळे दादा, त्यावेळी त्या इतिहासात माझं नाव पाहणाऱ्यांच्या यादीत नाही, आग लावणाऱ्यांच्या यादीत नाही, आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव येईल. आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव येईल. आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव. तुमचं नाव हे चांगल्या कर्मात आलं पाहिजे बाबांनो. एवढंच मी सांगेन. आता जास्त वेळ घेत नाही, 11 वाजून गेले. चांगलं जीवन जगा. परत कधी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप बोलतो मी. अरे आजही माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं त्या दिनाने पुतळा नाहीये. अरे काय केलं होतं माझ्या राजाने, एकच सांगेल कसा होता माझा राजा. ऐका ना, त्यांची आदा माझ्या छत्रपती शिवाजी राजावरती मी रोज छत्रपती शिवाजी महाराजांवर सांगत असतो. लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही कीर्तन सांगता, छत्रपती शिवाजी महाराज काय देव होते का? मी त्यांना सांगतो छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही मला माहित नाही, पण आज जर मंदिरात देव असेल, आज जर हा सत्कार चालू असेल, तो फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, तो फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. अरे काय जगला माझा राजा, पेटवली रणांगणे जय दिलवला भारतीसाठी. मरणाच्या दारातही माझा राजा लढत होता, प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक जातीसाठी. काय राजा जगून गेला हो माझा राजा. गेला ना त्यावेळेला समाज रडल याच्यात काय नवले, वारकरी रडतील याच्यात काय नवले, अरे जग रडल याच्यात काय नवले, मावळे रडतील याच्यात काय नवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास रायगडावर सोडला. हे जगा वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळालं माझा स्वामी या जगात राहिला नाही, म्हणून त्या कुत्र्याने आपला प्राण दिला. काय जगला असेल महाराज. आज इतके वर्ष झाले पण राजांचं नाव अजरामर आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मरायचं सगळ्यांना, पण मेल्यानंतर उत्तम कीर्तीने मागे राहा, अभंगाचं शेवटचं चरण.